सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. यानंतर पुढील सत्कार जातोय श्री बाजीराव भिका पोखरकरवाडी यांचा सन्मान लगेच व्हावं आणि त्यानंतर पुढच्या भाषणांना म्हणून अशा उपक्रमाचं आयोजन केलं जातं तर आपण टाळ्यांमध्ये कमी पडतो निश्चितच त्यांचा गौरव होणे या ठिकाणी अतिशय कर्तव्य आहे प्रत्येकाचं. सर्व शेतकऱ्यांचा अभिमान महाराष्ट्राचा आदर्श शेतकरी पुरस्कार हा सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित राहिले ही निश्चितच इतरांना प्रेरणा असेल. त्यानंतर आजचे रायगड प्रेस क्लब आणि हा कार्यक्रम मला वाटतं रायगड प्रेस क्लब आयोजित आहे आणि नियोजन कर्जत प्रेस क्लब यांनी केलेलं आहे. आगळा वेगळा कार्यक्रम असतो, दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. पत्रकार आणि शेतकरी
असा दुरांदूर एक वेगळं नातं आहे. पत्रकार हा त्यांचा पेशा जो आहे तो वेगळा आहे, शेतकरी हा घटक वेगळा आहे. पण तरी देखील एक समाजाची जबाबदारी म्हणून अशा पद्धतीने कार्यक्रम करून एक आपली काहीतरी समाजामध्ये जबाबदारी आहे ह्या ह्याने त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याबद्दल मी रायगड प्रेस क्लब, कर्जत प्रेस क्लब यांचे आभार व्यक्त करतो. तसेच जे मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत, ह्या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. मुळामध्ये मी ही एक शेतकरी पुत्रच आहे. आजच माझं कांद्याचं बिल आलेलं आहे, दाखवलं पण मला वाटतं मगाशी की शेतकऱ्याला किती व्यथा असतात किंवा शेती करताना काय अडचणी येतात, अनंत अडचणी येतात, त्याची पूर्णपणे बालपणापासून मी स्वतः शेती केलेली आहे, स्वतः नांगर चालवलेलं आहे, स्वतः ट्रॅक्टर चालवलेलं आहे, त्यामुळं ह्याची कल्पना आहे. अजूनही कधी जाऊन मला सुद्धा दुधाच्या म्हणजे म्हशीच्या धारा ज्या म्हणतात त्या सुद्धा मी अजून सुद्धा करत असतो. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्याच्या बायकोला किती त्रास आहे, तिला 24 तास किती काम करावं लागतं, त्यांच्या व्यथा काय आहे, शेण काढण्यापासून धार काढण्यापासून पाटे उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत किती काबाड कष्ट करावं लागतं याची पूर्णपणे जाण आहे. शहरीकरण आणि ग्रामीणकरण यामध्ये तोच फरक आहे. ग्रामीण भागातील मुलं का अधिकारी होतात, अधिकाऱ्याचं प्रमाण बघा तुम्ही. माझा मुलगा अधिकारी होईल मला माहित नाही, किंवा माझा मुलगा चांगला घडेल, पण शेतकऱ्याचा मुलगा निश्चित चांगला घडेल. त्याचं कारणच आहे प्रामाणिकपणा हा त्यांच्या रक्तात बनलेला आहे. की तो शेतकरी मला वाटतं समाजामधला सगळ्यात प्रामाणिक घटक असेल तर शेतकरी. दुधामध्ये ठराविक लोक पाणी पण टाकत असतील माहित नाहीये, पण दुधामध्ये लोकांना आपल्याला दूध चांगलं द्यायचंय, पण दुधामध्ये सुद्धा पाणी घोळून टाकत नाहीत. एवढी शेतकरी आमचे प्रामाणिक आहेत. म्हणजे नंतर ती व्यापारीकरण चालू होतं, तुमच्यापर्यंत पिशवीपर्यंत येईपर्यंत अर्ध दूध मिळतं नाही ते पण माहित नाही. पण माझा जो शेतकरी ग्रामीण भागातला आहे त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे शेती करतानाचा तो प्रचंड प्रामाणिकपणा असतो. ह्याचं म्हणजे माझ्या घरातली उदाहरण आहेत. मी स्वतः माझी आई ज्यावेळी दूध ही करत असते त्यावेळी सुद्धा लहानपणापासून बघितलेल्या आहेत त्या गोष्टी. तुम्ही कोणताही घटक बघा, खूप समाजामधला व्यक्ती शेतकरी आहे आणि मी म्हणतो त्याच्या उलट खूप सुखी असणारा व्यक्ती सुद्धा शेतकरीच आहे. की दिवसभर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काबाड कष्ट करत असतो आणि 2 मिनिटात झोपी जातो. सकाळी त्याला बरोबर 5 वाजता जाग येते आणि त्याचा तो दैनंदिन कार्यक्रम जो चालू असतो तो चालू असतो. तसं दुसरा मग व्यक्ती घ्या त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे पण त्याला झोप लागत नाही. त्याला सगळ्या गोष्टी असतात, एसी असतो, सगळ्या भौतिक गरजा ज्या आहेत त्या सगळ्या असतात, पण झोप लागत नाही. डायबिटीसचा त्रास आहे, अनेक आजार असतात, गोळी खावी लागते. शेतकरी कोणता शेतकरी आहे जो गोळी खातो मला सांगा? सगळ्यात जास्त आयुर्मान जगणारा व्यक्ती पण शेतकरीच आहे. अशा 2 फरक आहेत की शेतकऱ्यांना प्रचंड कष्ट आहे पण तेवढंच त्यांचं जो काम करत असतो 24 तास काबाड कष्ट करत असतो त्याच्यामुळं आयुर्मान पण चांगलं लाभतं त्यांना. आणि समाजातला एक चांगला प्रामाणिक व्यक्ती म्हणून तो ताटमानेने नेहमी जगत असतो. तुम्हाला बऱ्याच लोकांना टीका करता येत नाही, पण शेतकरी कुणाला वरती टीका करायला कधी घाबरत नाही, कारण त्याच्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही. रस्त्यावरती कधीही उतरून तो हे करू शकतो कारण त्याची काही चुकीची बाजूच नसते. तो सतत पीडित व्यक्ती आहे समाजातला. भौगोलिक ह्याच्यानुसार शेती केली जाते. तुमच्या कोकणामधली शेती वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रातली शेती वेगळी आहे, विदर्भातली शेती वेगळी आहे, मराठवाड्यातली शेती वेगळी आहे. जसं महाराष्ट्रातली शेती वेगळी आहे तशी नॉर्थ ईस्ट त्या जम्मू काश्मीरची शेती वेगळी आहे. पण शेवटी शेतकरी हा शेतकरीच आहे. जरी पश्चिम महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या भाजीपाला असेल, ऊस असेल, प्रचंड कमर्शियल बेसवरती शेती पश्चिम महाराष्ट्रातली केली जाते आणि आपल्या इकडे तो भात लावला जातो. जीवन वर्षभर त्या भातापासून आपलं वर्षभर ती ही पुराय पाहिजे, आपल्या धान्य आपल्या घरात राहायला पाहिजे, त्यासाठी शेती केली जाते. त्यातून उत्पादन कोकणामध्ये उत्पादन जास्त मिळावं ह्याच्यासाठी शेती नाही तर ती वर्षभर आपल्या नातेवाईकांना मला वाटते सर्वांना पुरेल असं भात करण्याचा त्यांचा हे असतो. आणि बांधावरती परत बांधावरती मला वाटतं वेगवेगळे भेंडी लावत असतील कोण,
म्हणजे जे पावसाळ्यामध्ये जे ही येते बांधावरती लावून त्या प्रकारची चवळी अशा गोष्टी ही करून शेती चांगली केली जाते. आंब्याचं उत्पादन चांगलं आहे, रायगडमध्ये आहे, रायगडपेक्षा तळ कोकणामध्ये जास्त आहे. आणि कोकणातला शेतकरी हा मला वाटते एक चुकून एखादी आत्महत्या शेतकऱ्याची ऐकाय पण मिळत नाही, पण तसा शेतकरी जो आहे कोकणातला एक उत्तम हे आहे की तिथे जसं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुलीसाठी लग्नासाठी प्रचंड कर्ज काढलं जातं आणि ते कर्जानंतर ती परतफेड होत नाही, तो शेतकरी तो अतिशय त्रासदायक ह्याच्यामधून आत्महत्या केली जाते. तसं कोकणामध्ये ती पद्धत नाही आहे. लोक एकदम चांगल्या पद्धतीने जेवढं आहे त्याच्यामध्येच सांभाळून व्यवस्थितरित्या एकदम जीवनमान जगत आहेत. आणि आपल्या ह्या कोकणामध्ये अतिशय प्रमाण कमी आहे की कुणाची आत्महत्या ऐकायला सुद्धा भेटत नाही की शेती न पिकल्यामुळं किंवा हे झाल्यामुळं आम्ही आत्महत्या केली असं एकदम हे. ही एक शेतकऱ्याची बाजू झाली. करतो सूर्याजी कडव ह्यांचं मनापासून, कारण 2017ला पण मला वाटतं त्यांना हा पुरस्कार दिला होता. माझ्याकडे फोटो आहे. 2017ला जो ह्यांचा कर्जत प्रेस क्लबचा हा कार्यक्रम झाला त्यावेळी पण मी उपस्थित होतो. मला वाटतं धोत्रे किंवा त्या कर्जत परिसरात तो कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी त्यांनी तो शेतीच्या बांधावरती कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाला मी त्यावेळी प्रांत पडकावर साहेब आणि बडकवार साहेब, अविनाश कोष्टी साहेब तहसीलदार ते पण उपस्थित होते. एक दुःखदायी घटना अशी की त्यानंतर कैलासवासी संतोष पवार, त्यानंतर दिशा केंद्राचे संस्थापक अशोक जंगले आणि तिसरे माझे धर्माजी गायकवाड, हे 3 व्यक्ती आपल्यामध्ये राहिल्या आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ही परंपरा जे आपले युवा पत्रकार आहेत त्यांनी तळमळीने दरवर्षी, तो कार्यक्रम 7 जुलैला झाला होता, 7 जुलै 2017ला. त्यानंतर मी आज 24च्या त्याच कार्यक्रमाला उपस्थित आहे. परंतु आपले जे पत्रकार आहेत त्यामधून त्यांना काय फारसा फायदा मिळणार नाही, तर त्यांच्या खिशातलेच पैसे जाणार आहेत. पण तरी देखील त्यांनी एक कुठेतरी समाजाला उपयोगी असा हा उपक्रम राबवला. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून चांगलं कार्य व्हावं यापासून त्यांना पुढील शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद. अनेक कार्यक्रमाला मी म्हणून पण गेलेलो होते. मुळामध्ये कर्जत तालुक्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणच्या सगळ्या समस्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला माहीत आहे. तरी पण जास्त नागवत नाही कारण लोकांसाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की राजवाडी प्रेस क्लबनी जो हा अभिनव कार्यक्रम आणि अखंडित कार्यक्रम हा केलेला आहे. शेतीच्या जे आपल्या दिवाळीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा ही जी त्यांची कल्पना आहे आणि कायमस्वरूपी त्यांनी चालू ठेवलेली आहे. आणि आमच्या शेतीच्या संदर्भामध्ये योजना वगैरे प्रेस क्लबच्या मार्फत वगैरे पत्रकारिता मार्फतमध्ये सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक अभिनव कार्यक्रम त्यांच्या मार्फत होत असतो. आम्हाला पुस्तकामध्ये भाषी आम्हाला जरी आमचं काम असेल तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आम्हाला पोहोचत नाही. पण ही धुरा प्रेस क्लबनी अखंडित राहिलेली. आमचे सगळे प्रेस क्लबचे सगळ्यांचे यांनी हा या ठिकाणी आपण आयोजित करत आहे. त्यांचा आभार मानतो आणि असंच वारंवार कार्यक्रम त्यांनी चालू केले. वेगवेगळ्या भागामध्ये करावे, वेगवेगळे शेतकरी शोधून काढावे आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळेल तुमच्या मार्फत की आपल्या पाठीमागे बोलणे आपण केलेल्या कार्याचं कुठेतरी चीज होते. तर अशा प्रकारे आम्ही त्यांना मदत करू वगैरे आणि खरंच या ठिकाणी सगळ्यांना पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी थांबेल. पत्रकार तर आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत असतात. मी माझ्या कृषी विभागाने 2 आता चालू असलेल्या एक स्कीमबाबत सांगतो की सध्या PM किसान योजना बऱ्यापैकी चालू आहे आणि शेतकरी बऱ्यापैकी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये येत आहेत. याआधी ही योजना जी होती ती महसूल विभागाकडे होती. महसूल विभागाकडनं आपल्या कृषी विभागाकडे वर्ग झालेली आहे आणि शेतकरी बऱ्यापैकी, पण थोडंसं तिथे कधी कधी कामाला वेळ नाही येते की आमच्याकडे स्टाफ नसतो. त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना जर गैरसोय होत असेल. जवळजवळ 5 क्लरिकल आहेत, 5 पैकी 1 फक्त क्लरिकलला माझ्याकडे स्टाफ आहे. आणि कालच माझ्याकडे बरेच पत्रकार मित्र आले होते, त्यांना ही खंत बोलून दाखवली. दुसरी म्हणजे 1 रुपयात पीक विमा
सध्या 15 जुलैपर्यंत त्याला मुदत आहे आणि बऱ्यापैकी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु मला असं वाटतं की जवळजवळ 35 ते 40,000 शेतकरी कर्जत तालुक्यामध्ये आहेत. तर यांनी 100% शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आव्हानही करतो या कार्यक्रमानिमित्त. कर्जत प्रेस क्लबने मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सर्व मान्यवर, माझे सर्व पत्रकार बंधू, जमलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, खरं तर भारताची अर्थव्यवस्था ही शेती आधारित आहे हे आम्ही लहानपणापासून पहिलीपासून वाचत आजवर कुठपर्यंत आलेलो आहोत. तेव्हापासून वाचत ते आलो की शेती आधारित म्हणजे शेती हा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा, आपल्या समाज जीवनाचा केंद्रबिंदू आहे. परंतु आपण थोडंसं मागे गेलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, तर शेतीची जी अवस्था त्यावेळेस होती, आपली लोकसंख्या देखील त्यावेळेस नव्हती, 30-35 कोटी लोकसंख्या होती. परंतु त्या काळात देखील नापिकी व्हायची, दुष्काळ यायचे, भूकबळी, उपासमारीमुळे भूकबळी, या सर्व गोष्टी पाहता स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस आपला जनतेचं सरकार या ठिकाणी आपल्या इथं आलं, त्यानंतर ज्या केलेल्या सिंचनाच्या सुविधा आहेत, हरित क्रांती आहे, त्याच्यानंतर MS स्वामीनाथन यांचे प्रयत्न असतील, स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे आपल्या महाराष्ट्रामधले ते हरित क्रांतीचे प्रणेते मानले जातात. जागतिक स्तरावर आपण पाहिलं तर नॉर्मन बोरलॉग हे गव्हाच्या उत्पादनाचे प्रणेते मानले जातात. तर त्यानंतर आपला जो देश इतका मागास होता, परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्या शेतकऱ्यानं सरकारी प्रयत्नानं आणि शेतकऱ्यांच्या स्वयंप्रेरणेनं आपण इतकी प्रगती केलेली आहे की आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली आहे. आजच्या घडीला चीनपेक्षा देखील जास्त आपली लोकसंख्या आहे. या लोकसंख्येची गरज भागून आपण इतर देशांना देखील माल एक्सपोर्ट करतो, शिवाय आपला बफर स्टॉक असतो. आणि गहू तांदूळ झालं किंवा दुधाचं उत्पादन झालं तर आपला शेतकरी हा जगामध्ये नंबर 1ला आहे. म्हणजे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जगामध्ये नंबर 1 व्हायची क्षमता आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे, हे आपल्या सर्व शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. अशा शेतकऱ्यांचा सन्मान वेगवेगळ्या पातळीवर होतच असतो. तर खरं तर पाहायला झालं मांडे साहेब, मी एक नमूद करू इच्छितो, मी 3-4 जिल्ह्यांमध्ये नोकरी केली, परंतु मी हे पहिल्यांदाच बघत आहे की जिथं पत्रकार बांधव हे शेतकरी बांधवांचा असा सन्मान करतात आणि हे अतिशय चांगली गोष्ट मी नमूद करू इच्छितो. आणि सर्व जे आहेत आदर्श शेतकरी पुरस्काराचे जे लाभार्थी आहेत त्या सर्व पुरस्काराकर्त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. तसेच या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मिनी कोकणाची शेतकरी आहे. माझे नाव सारिका संजय झांजे आहे. आज माझा सत्कार केला या प्रेस क्लबमध्ये. माझी शेती आहे ती माझ्या सासऱ्यांची व माझ्या मिस्टरांची आहे, त्याच्यामुळे मी पुढे त्यांचा वारसा चालवत आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. कार्यक्रमाचे रायगड प्रेस क्लब आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार 2024 आणि त्याचे संयोजक कर्जत प्रेस क्लब यांचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते माझ्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आणि भगिनी. रायगड प्रेस क्लबचे धन्यवाद मला याच्यासाठी द्यावे लागेल की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजकाल गुणी लोकांचा सत्कार केला जातो, परंतु रायगड प्रेस क्लबने शेतकरी आणि कृषी हे निवडल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. कारण शेतकऱ्याच्या पाठीवर फार कमी कौतुकाची थाप दिली जाते आणि ते मोलाचं कार्य आपण केला. नवीन जनरेशनला शेतीबद्दल आवड निर्माण होईल आणि असे आपण सहकार्य करत असावं. विशेष करून मला कर्जत कृषी विभागाला अजून धन्यवाद द्यावा लागेल की शेतकरी आणि कृषी विभाग यांच्याशी एकदम माय लेकराचं नातं आहे. वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी असतील किंवा महसूल शाखेतील अनेक पदाधिकारी असतील, ते वेळोवेळी त्यांच्या क्षेत्रातील लोकांना सहकार्य करत असतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या ऑफिसला जावं लागतं. परंतु शेतकरी हा असा एक व्यक्ती आहे की त्यांनी फोन केला तर कृषी विभागाचा कर्मचारी त्याच्या घरी जाऊन त्याला शेतीचं मार्गदर्शन करतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि असंच आपण सहकार्य करत राहावं आणि जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवाला त्याची मदत होईल. बस एवढे बोलून तुमच्या सर्वांचं धन्यवाद. नमस्कार. इथे बसलेले व्यासपीठ
आणि व्यासपीठासमोरील मान्यवर, आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे रायगड प्रेस क्लब आदर्श शेतकरी पुरस्कार, संयोजक कर्जत प्रेस क्लब, आज शेतकऱ्यांचा जो पुरस्कार देऊन मान सन्मान उभं जे केलेला आहे या प्रेस क्लब मार्फत, हे आनंदाची एक गोष्ट आहे. आम्ही शेतकरी शेती हा व्यवसाय करत असताना जी अडचण येते ती अडचण जेव्हा आपण जे लोकप्रतिनिधी किंवा एखादं सरकार आपल्या हितासाठी जेव्हा आपण बसवतोय, तेव्हा ज्या शेतकऱ्याला ज्या व्यथा आपण जिथे मांडतो तेव्हा तिथं तो न्याय मिळत नाही. या गोष्टीचा आम्ही 2 वर्ष अनुभव घेतोय. शेतकरी शेतकऱ्याच्या स्वतःच्या पायावरती उभा राहतोय. एखादा प्रोजेक्ट आला तर इथले आपले जे लोकप्रतिनिधी असतात ते प्रोजेक्टला सहकार्य करतात, पण आपल्या शेतकऱ्याला नाही करत. हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि जेव्हा रायगडमध्ये शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय चालू केला, याच्यामध्ये संघटना हा विषय नव्हता. संघटना उभी केल्याच्या नंतर एक पाठबळ मिळालं पोल्ट्री व्यवसायांना. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण संघटना एक झाली. संघटना होत असताना आता मध्यंतरी बारामती आणि पुण्यामध्ये एक शेतकरी उपोषणाला बसत होता. तो बसत असताना मंत्रालयातून त्यांच्यावरती दबाव टाकला का तुम्ही आता उपोषणाला बसू नका, अधिवेशन चालू आहे. सध्या ते उपोषण स्थगित केलं. असे जर का होत असेल तर आपले शेतकरी कसा पुढे जाणार? खूप अडचणी आहेत की ज्या शेतकऱ्याला पुढे सामोरे जावं लागतं. त्याच्यासाठी आज जर का पत्रकार बंधूंनी या गोष्टीसाठी जर का आवाज उठवला आणि यांना जर का काही प्रश्न विचारले तर तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता, तर ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी गोष्ट आनंदाची होईल. धन्यवाद. लवकर परिणाम होईल, पण आमच्या वडिलांनी मला माहिती करून दिली औषधाची म्हणजे जास्वंद. आता मी पुढूनच सांगतो, सफेद चोरा असलं तर सफेद जास्वंदचं घ्यायचं औषध, आणि लाल असलं तर लालचं घ्यायचं. माझ्या क्षेत्रात जवळजवळ 40 तर लाल जास्वंद, कांबळी जास्वंद. तर मला एक शेतकरी म्हणते कशासाठी लावली, तर मला लावले म्हणजे मी सांगितलं नाही. माझं जवळजवळ 28 वर्ष मोफत औषध दिली आणि अजूनही देतो. आता बंद यांच्या माध्यमातून स्वर्गीय संतोषजी पवार यांच्या संकल्पनेत सतत 20 वर्षांपासून आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आमचे सर्व पत्रकार बांधव आणि उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. वास्तविक पाहता 1 जुलै हा जो दिवस आहे तो कृषी दिन म्हणून पाळला जातो. 1979 मध्ये जेव्हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते, तेव्हापासून हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करावा, कृषी दिन म्हणून साजरा करावा असे शासनाचे परिपत्रक निघाले. आणि तेव्हापासून आजतागायत हा कार्यक्रम, हा जो कृषी दिनाचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असतो. विशेष म्हणजे भारत कसा आहे की आपला हा कृषी प्रधान देश आहे. आणि नेमकं काय झालंय की आपली जी शेती आहे ती निसर्गावर अवलंबून आहे. कधी पाऊस पडतो, कधी पाऊस पडत नाही, कधी 15 दिवसाचा गॅप असतो, तर कधी 20 दिवसाचा गॅप असतो, कधी सततधार असते. तर त्याच्यामुळे आपल्या live in death and died in death and the same condition comes with their children. याचा अर्थ असा की भारतीय शेतकरी हा दारिद्र्यामध्ये जन्मतो, दारिद्र्यामध्ये वाढतो आणि दारिद्र्यामध्येच वाढतो आणि तशीच परिस्थिती त्याच्या मुलाला लागते. म्हणजे हे कटू सत्य आहे. परंतु तरीही न डगमगता आपला जो शेतकरी आहे, बळीराजा आहे, तो उन्हाळा, हिवाळा, पावसाळा राब राबतोय आणि आपल्या अन्नधान्याचं उत्पादन करतोय. आज आपल्या देशामध्ये जवळपास 4 वर्ष पूर्ण होईल इतका बफर स्टॉक आपल्या देशाकडे आहे. परंतु एक दुर्दैवाची बाबही अशी आहे की आपला जो शेतकरी आहे तो उन्हाळा, हिवाळा, पावसाळा राबून जो अन्नधान्याचं उत्पादन घेतो ते राखण्याची व्यवस्था आपल्या देशामध्ये.
उंदीर भुशा फडशा पडत आहेत, रेल्वेवर वाघिणीच्या वाहिनी उंदीर भुशांनी नष्ट होत आहेत आणि हे ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे या भारतातल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकूण मालापैकी जवळपास काही वर्षांपूर्वी हा आकडा होता 78,000 कोटी रुपयांचा. आता असं म्हणतात की आता 58,000 कोटी रुपयाचं दरवर्षी नुकसान होत आहे. कारण हे उत्पादित झालेला माल ठेवण्याची पण तरी देखील आपला जो शेतकरी बंधू आहे तो न डगमगता वातावरणाला फेस करून आपल्या या भारतवासियांचं पोट भरतोय. विशेष म्हणजे हा जो दिवस आहे तो वसंतरावजी नाईक यांची 111वी जयंती होती या 1 जुलैला आणि त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम झाला. वसंतराव नाईकांबद्दल मी 2 शब्द सांगू इच्छितो की वसंतरावजी नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी गहुली यवतमाळ जिल्ह्यात झाला आणि यवतमाळ जिल्ह्यात झाल्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षण त्यांच्या अमरावती जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर BA ची डिग्री त्यांनी नागपूरच्या मॉरिशस कॉलेजमधून, LLB ची डिग्री नागपूर विद्यापीठातून असा करत करत ते राजकारणामध्ये प्रवेशले आणि ते बँकेचे संचालक झाले, नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले, आमदार झाले आणि या महाराष्ट्राची जवळपास 11 वर्षापेक्षा जास्त पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद उपभोगलं आणि या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगताना त्यांनी कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आणि या महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचं जनक त्यांना म्हणतात. या महाराष्ट्रामध्ये ज्या 4 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज झाल्या, मग ती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अकोला, या 4 कृषी विद्यापीठाची जी पायाभरणी आहे ती वसंतरावजी नाईक साहेबांनी केली आहे. आणि वसंतरावजी नाईक साहेबांनी त्यावेळेस इंटरकास्ट प्रेरित केलं वत्सलाबाई घाटे नावाच्या ब्राह्मण कन्येशी आणि त्यावेळेस त्यांना जातीच्या बाहेरही करण्यात आलं, परंतु त्यांनी संकटाला मात केली. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्यांना परोपरीची साथ दिली. या महाराष्ट्रामध्ये आज जे शेताचं वातावरण आहे आणि शेतकरी आज संपन्न दिसतो आहे त्याच्यामध्ये वसंतराव नाईकांचा हा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि काही लोक तर त्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या कृषीचे संत म्हणतात, काही जननेता म्हणतात. मी तर असं म्हणेल की पशु का होत कन्हैया नरका कछु नाही होत और जब नर करणी करे तो नरका नारायण हो. तर हे फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलं. त्यानंतर विशेष म्हणजे मला असं सांगायचं आहे की आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संपूर्ण कोकणामध्ये एक कृषीला फार वैभवाचे दिवस आलेले आहेत. आपल्या या कोकणामध्ये नारळ होतो, आंबा होतो, काजू होतो, करवंद होतो, आंबोड होतो, 1760 फळं होतात. आपली ही जी आता हा रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्हा भाताचा कुठार होतो, पण आता आपली ही आयडेंटिटी राहिलेली नाही आहे. आपला कोल्हापूर जिल्हा भात उत्पादकतामध्ये महाराष्ट्रातून पहिला आला आणि कोकणातून सिंधुदुर्ग जिल्हा. तर आपली जर ही आयडेंटिटी आपल्याला कायम राखायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याला वापरावं लागेल. आज आपला शेतकरी भात घेतो तर भात न घेता भातानंतर भाजीपाला, भातानंतर कडधान्य आणि त्याला पूरक कृषी उद्योग धान्याची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. आणि असं जर झालं तर आपला शेतकरी हा संपन्न होऊ शकतो आणि त्याला यांत्रिकीकरणाची जोड देणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. याला म्हणतात एकात्मिक शेती पद्धती. आणि ही एकात्मिक शेती पद्धती जर आपल्या शेतकऱ्यांनी अडॉप्ट केली तर आपला शेतकरी हा सुखी आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आता या एक जो कार्यक्रम घेतलेला आहे तो पत्रकार बंधूंनी घेतलेला आहे आणि सामाजिक बांधिलकी काय असते तर हे आमच्या या कर्जत तालुक्याच्या रायगड जिल्ह्याच्या पत्रकारांकडून शिकण्यासारखं आहे. अपना तो पेट सदी भरते है जिसकी है काया मगर सिंह माना वो है जो भरे पेट पर आहे. आज हा जो सत्कार सोहळा आहे हा जो आमच्या या सगळ्या पत्रकार मित्रांनी आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. आता याच्यामध्ये विशेष म्हणजे आमचे विजयजी मांडे साहेब, संजयजी मोहिते साहेब, दरवेजी पालकर साहेब, राहुलजी देशमुख साहेब, त्याच्यानंतर आमचे संजयजी गायकवाड साहेब, विद्यानंदजी ओवाळ साहेब, गणेशजी पवार साहेब, अजयजी गायकवाड साहेब, गणेशजी मते साहेब, दीपकजी पाटील साहेब, मल्हारजी पवार साहेब आणि संजयजी अभंगे साहेब, विलासजी शिरंडे साहेब, अनिलजी गवडे साहेब, जयवंतजी हबे साहेब, कांताजी हबे साहेब, विकासजी निरगणे साहेब, ज्ञानेश्वर बागडे साहेब, आनंदजी सकपाळ साहेब, मोतीरामजी कादीर साहेब, नरेशजी शेंडे साहेब, गणेशजी पुरवंत साहेब, सुमितजी क्षीरसागर साहेब, विपुलजी माळे साहेब आणि ॲडव्होकेट ऋषिकेशजी कांबळे साहेब यांचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो. कारण हा जो कार्यक्रम आहे साहेब हा कार्यक्रम
अशा पद्धतीने घेणे की या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आमच्या पत्रकार बांधवांनी मागील 20 वर्षापासून झोपवत केली आहे. आपल्याला सांगायला मला थोडंसं दुःखही वाटतं की या जानेवारी महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत जवळपास या महाराष्ट्रामध्ये 838 आत्महत्या झालेल्या आहेत. 838 आणि दर दिवशी जवळपास 6 ते 7 आत्महत्या होत आहेत. आणि असं असताना शेतकऱ्यांना ताकद देणे, शेतकऱ्यांचं मनोबल उंचावणे अत्यंत आवश्यक आहे. या कोकणामध्ये 0% आत्महत्याचं प्रमाण 0 आहे आणि हे असंच राहण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी आमचे जे पत्रकार बांधव आमच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत आहेत ती तारीख एक अभिल आहे. आणि म्हणून मी माझ्या मनाच्या खटपासून या सर्व आमच्या पत्रकार बांधवांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी असं म्हणेल की कर्तव्यदक्ष जीवन आपले उदंड ध्येय, अनंत इच्छा, लाखो गुणांनी उजळो जीवन, मर्दानेच्या आपणास शुभेच्छा. या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या या तालुक्याचे जे प्रगतशील शेतकरी आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून मी जवळपास 35 शेतकरी असे तयार केले की जे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करतात. IFS मॉडेल आहे त्यांच्याकडे आणि त्याचं अनुकरण जर आपल्या शेतकऱ्यांनी केलं मग आमच्या बचत गटाच्या महिला देखील आहेत आणि त्या बचत गटाच्या महिलांच्या कोरोना पिरियडांनी 7-7, 9-9 आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतले, आदिवासी भागामध्ये प्रोग्राम घेतले आणि ते आज फार चांगल्या पद्धतीने चालत आहे. या ठिकाणी त्यांचा सन्मान झाला ते आदरणीय आमचे आदर्श शेतकरी श्री दामोजी गोपालजी दुबे देवपाळा, श्री सतीशजी वाळकू कालेकरजी जे बिरदोळीचे शेतकरी आहेत, त्याचप्रमाणे श्री चंद्रकांत शिवाजी कळावसाहेब जे भांसोलीचे शेतकरी आहेत, सौ सारिका संजयजी झांजे ज्या निकोपच्या शेतकरी आहेत, श्री बाजीराव भिकाजी पोखरकर साहेब ज्यांनी आत्ताच सुंदर असं मनोगत व्यक्त केलं, त्याचप्रमाणे श्री सूर्याजी रामा कळाव साहेब ज्यांचेही मी मनापासून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आपण या प्रेस पदवी मला या ठिकाणी आमचे संस्थापक SM देशमुख साहेब यांनी ही रायगड क्लबची संस्था रायगड जिल्ह्यामध्ये उभी केली आणि रायगड आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा हा आज कर्जत प्रेस क्लब संयोजित आज इथे होत आहे. त्यानिमित्ताने उपस्थित असलेले भरगच्च असलेले व्यासपीठ पदाधिकारी, कार्यक्रमाला वेळ झाला आहे पण मला 2-3 गोष्टी महत्त्वपूर्ण सांगायच्या आहेत की रायगड प्रेस क्लबचा हा जो उपक्रम आहे तो आपल्या कर्जत तालुक्याचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच आमच्या रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक संतोषजी पवार यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सोहळा सुरू झाला आणि तो आज अखंडपणे 15 वर्ष सुरू आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. हा पुरस्कार फक्त कर्जत किंवा महाड किंवा 1-2 तालुक्यात नाही तर सुमारे आपल्या 17 तालुक्यामध्ये हा पुरस्कार आपण सोहळा राबवत असतो. दरवर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये 2-2 शेतकरी निवडले जातात आणि त्या पुरस्कार जी प्रेस क्लब आहे तालुक्याची त्यांच्या वतीने हा पुरस्कार असा आपण हा जो कार्यक्रम आहे तो हा जिल्ह्याचा असल्यामुळे आपण हॉलमध्ये घेतला आहे. आपण मगाशी साहेबांनी सांगितलं त्यांना आठवण आहे की तो पुरस्कार आपण बांधावर जाऊन देतो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण त्यांचा सन्मान करतो. ह्यामध्ये एक मोठं आपलं हे आहे. अजून मला सांगावं असं वाटतं असे शेतकऱ्यांचे सन्मान जे शेतकरी अतिशय घटक आपला जो महत्त्वपूर्ण घटक आहे त्याचा सन्मान इतर कोण करत असतील आम्हाला माहिती नाही पण आपली रायगड प्रेस क्लब मात्र गेली 15 वर्षे करीत आहे. आणि विशेष म्हणजे आमचे रायगड प्रेस क्लब हा शेतकऱ्यांच्या सन्मानावरच थांबत नाही तर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर गेली 14 वर्ष आपल्याला साहेब माहिती आहे मुंबई गोवा महामार्ग जो रखडलेला आहे त्यासाठी आम्ही देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 14 वर्ष लढा देतोय. रस्त्यावर उतरून लेखणीद्वारे करतोय ते करतोय पण रस्त्यावर उतरून रस्त्यावर बसून आंदोलन करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव संघटना आहे. अशा ह्या आमच्या संघटनेच्या वतीने अनेक उपक्रम अगदी पाणी टंचाईपासून पण उपक्रम आम्ही राबवत असतो. आणि ही आपल्याला कल्पना का मी सांगतोय की आपल्याला खरंच माहिती पाहिजे की पत्रकार नुसती पत्रकारिता करत नाही आणि आमची संघटना ही नुसती संघटना म्हणून नाही तर ती महाराष्ट्रात आमची जी मराठी पत्रकार परिषद आहे
त्याच्यामध्ये आमचा रायगड प्रेस क्लबचा अग्रक्रमाने नाव घेतलं जातं, अशी ही आमची रायगड प्रेस क्लब संघटना आहे. आता विशेष सांगायचं म्हणजे आता नुकतंच राज्य सरकारने काही अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. माझी राज्य सरकारला विनंती आणि मागणी राहील की जशा अनेक योजना जाहीर केल्या त्यांनी, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल, आणखी योजना असतील, तशाच आपल्या ज्या समाजामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे शेतकरी वर्ग, त्यांच्यासाठी लाडका शेतकरी म्हणून एक योजना जाहीर करावी अशी मागणी मी आणि आमच्या रायगड प्रेस क्लबच्या वतीने करीत आहे. तरच त्या आपल्या या घटक शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल असं मला वाटतं. आणि आज जे पुरस्कार दिले गेले, दामू तुपे साहेब, सतीश काळेकर साहेब, चंद्रकांत कडव साहेब, सारिका झांजे साहेब मॅडम, बाजीराव पोखरकर आणि सूरज कडव यांचे मी अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.